जय गुरुदेव. मी प्रदीप वाळुंजकर. आपण मागील भागात पतंजली योगसूत्रे याबाबत बोलत होतो. त्याचा दुसरा जो पार्ट आहे, दुसऱ्या पार्टमध्ये काय सांगितलेलं आहे गुरुजी, ऑनरिंग द रिस्पेक्ट किंवा आदर भावाने तुम्ही साधना केली पाहिजे. आदर भावाने साधना केली तर ती साधना दृढ होते, असं गुरुजींचं म्हणणं आहे. मित्रांनो, हा जो क्षण आहे आत्ताचा, नाव आत्ता हा जो क्षण आहे हा आनंद आहे. आणि ह्या क्षणात येणे म्हणजेच अभ्यास आहे, म्हणजेच अभ्यास आहे. मग तुम्ही हा अभ्यास कसा करावा हा याविषयी गुरुजींनी सांगितलेलं आहे. तर तू दीर्घकाल नैरंतर सत्कार सेविता दृढभूमी. गुरुजींनी काय सांगितले, तुम्ही दीर्घकाल तुम्ही कुठलेही अभ्यास करत असाल तर तो दीर्घ प्रवासाने चालणार आहे. अगदी आपल्या भौतिक जीवनात उदाहरण जरी घ्यायचं झालं तरी तुम्ही फुटबॉलचं शिकत असाल तर फुटबॉलचा कोच तुम्हाला जे काही सांगत असतो आणि जो काही प्रॅक्टिस करूनच घेत असतो तो निरंतर प्रवास आहे हा. तर तो दीर्घकाल निरंतर तुम्ही सतत प्रॅक्टिस केली तर तुम्ही काय माहिती आहे का, त्यामध्ये परफेक्शन्स आणू शकता. त्याचप्रमाणे ह्या गुरुजी म्हणतात की तर तू दीर्घकाल नैरंतर सत्कार सेविता दृढभूमी. तुम्ही काय करू शकता, या क्षणात येण्यासाठी हा अभ्यास करत असता. आणि या बाबतीत भौतिकदृष्ट्या जरी उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी आपल्या जीवनात गिटार शिकत असाल उदाहरणार्थ, गिटार शिकता तरी काय करताय तुम्ही, एक दिवस शिकून चालणार नाही, त्याला नैरंतर करणार. किंवा बॉडी बिल्डिंग आपण विचार करू, जिममध्ये जाता तुम्ही, वेटलिफ्ट करता, तुमचा ट्रेनर असतो, तर हे बॉडी बिल्डिंग मसल डेव्हलप करायचे असेल तर इट विल ऑल्सो टेक अ लॉंग टाईम. तुम्ही जर दीर्घकाल ही जर करत राहिला तर हळूहळू तुम्हाला जे काही टार्गेट आहे ते अचीव होऊ शकतं. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही साधना करत आहात, योगाभ्यास करायचं सांगितलेला आहे, तो तुम्ही दीर्घकाल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो करत असताना एक तर लक्षात घ्या की हा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रथाची ज्याला दोन चाकं म्हणून का योगाच्या संदर्भात, एक अभ्यास आणि वैराग्य. तर तुम्ही त्या बाबतीतला हे दोन्हीही पॅरलल आहे. तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर तुम्ही त्या क्षणात येणे, बरोबर आहे. त्या क्षणात येण्यासाठी तुम्ही जे काही हळूहळू प्रक्रिया अवलंबता त्यालाच आपण अभ्यास असं म्हणतो. तर तुमच्या जे काही मनात काय असते, बऱ्याच वेळेस इच्छा असतात. आणि इच्छा काय असतात का, आनंद मिळवण्याच्या असतात. इच्छा काय करते, तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी धावते. म्हणजे तुमचं मन कुठल्या तरी ज्ञानेंद्रियाबरोबर धावत असतं, बहिर्मुखी. एक झाली की एक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी सायकल घेतली, तर सायकल हे तुम्हाला घेतल्यानंतर काही काळाने मोटरसायकल घ्यावी वाटते, त्याच्यानंतर काय कार घ्याल तुम्ही, त्याच्यानंतर तुमचा हा स्टेप्स अप्स होत चालतो. म्हणजे इच्छाला काही शेवट नाही आहे. एका शब्दात सांगितलं, इच्छेला काही प्रकारचा शेवट नाही आहे तुमच्या. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल की तुम्हाला वाटतं हे केल्यानंतर आनंद मिळेल, ते केल्यानंतर आनंद मिळेल, पण प्रत्यक्षात लक्षात येतं की ते केल्यानंतरही आनंद मिळत नाही. तर आनंद कसा मिळणार आहे मग तुम्हाला, तर गुरुजी म्हणतात यू शुड गो टू द सोर्स. तुम्ही तुमचं मन जे आहे ते ज्ञानेंद्रिय जे तुम्ही ज्या ज्ञानेंद्रिय म्हणजे तुम्ही काय करताय, उदाहरणार्थ तुम्ही काय स्मेल असेल, टच असेल, सेक्स असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, किंवा म्युझिक असेल ऐकत असाल तुम्ही, किती ऐकणार तुम्ही म्युझिक, 1, 2, 4, 5 गाणे किती वेळ ऐकणार, देअर इज लिमिट. त्याचप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट जी इंद्रियामार्फत करू शकता ती किती वेळ करणार, कारण इंद्रियांना मर्यादा आहेत मित्रांनो. इंद्रिय मर्यादेशील आहेत, पण मन हे अफाट आहे.
मन त्या इंद्रियाकडून ती गोष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतं आणि असंच होतं की तिथं आनंद आहे, पण प्रत्यक्षात तिथं आनंद नसतोय तो आनंद. मग तुम्ही किती वेळ एखाद्या गोष्टीचा स्मेलचा विचार, किती वेळ श्वास घेणार, किती वेळ तुम्ही सेंट वापरून काय करणार आहे. म्हणजे तुमचे जे पंचज्ञानी एखादी साईट सीइंग असेल, एखादा चांगला काय फूल असेल, किती वेळ पाहणार आहे तुम्ही, पर्वत असेल किती वेळ, हाऊ मच टाईम यू विल सी. तर एक आपल्या लक्षात आलं पाहिजे की इंद्रियांकडून जो काही उपभोग घेतो तो मर्यादित आहे. तुम्हाला एखादा गोड पदार्थ आवडतो, असं काही तर गुलाबजाम आवडतं, किती खाणार, 1 2 4 5 10 12, दॅट्स द एंड. म्हणजे इंद्रियामार्फत घेणारा जो उपभोग आहे मनाने तो मर्यादित आहे. मग याला काय याला उपाय आहे, तर जो जिथून तुम्हाला आनंद मिळतोय, सोर्स, गो बॅक टू द सोर्स. गो बॅक टू द सोर्स म्हणजे काय, तर तुमचं ज्ञानेंद्रियातून मन काढून आत वळवा, तुमच्या हृदयात वळवा. यू गो टू युअर हार्ट, यू शुड बिकम अ सेंट्रलाइज. ते जे काय तुमचे चालू आहे सध्या, क्रेव्हिंग अँड आवर्शन, हे दोन खूप वाईट आहेत की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, याच्या पाठीमागं धावत असतोय बऱ्याच वेळेस. आणि ह्या दोन गोष्टी खूप विचित्र आहेत. म्हणजे क्रेव्हिंग, तुम्ही जितकी इच्छा व्यक्त कराल तितकं ते दूर पळते तुमच्यापासून, ते कधीच सापडत नाही, पुढं जात राहणार आहे. आवर्षणचा किंवा द्वेषाचा विचार केला तर तुम्ही ज्याचा द्वेष कराल तसंच तुम्ही व्हाल, म्हणजे हे उलट बाजू झाली. तर या दोन्ही गोष्टीतून तुम्ही मुक्त होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचं जे काही पंचज्ञानेंद्रियातून मार्फत जे काही मन उपभोग घेतं आहे त्याला आत वळवणं अत्यंत गरजेचं आहे. आता वैराग्याचा विषय घेतला तर तुम्ही काय करताय की हे अभ्यासाच्या विषयानंतर वैराग्य आहे. तुम्ही इच्छा तुमची होती पुढे आनंद पुढं, तुमच्या लक्षात आलं की नाही इथं आनंद नाही, लक्षात आहे हा सगळा मनाचा खेळ आहे. मग तुमच्यात निश्चितपणे काय होती, जागरूकता निर्माण होऊ शकते. तो एक भाग झाला. आणि यू आर द नेव्हर माइंड गुरुजी, म्हणजे तुम्ही मन नाही, मन ही आहे सुपरफिशियल गोष्ट आहे, वरच्यावरच आहे, बरोबर आहे. किंबहुना आपल्याला आणखी उदाहरण देता येईल की जी काही लाट आहे, लाट समुद्रावर येणाऱ्या लाटा आहेत ती कुठे वरच्या भागात आहे, पृष्ठभागात, खाली गेलं तर समुद्रच आहे. म्हणजे तुमची जी काही क्रेव्हिंग, आवर्षण किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा थोडासा बारकाईने विचार केला तर त्याला दॅट्स द एंड ऑफ द पार्ट. त्याच्या खाली जर उतरला तुम्ही तर निश्चित तुम्हाला झलक दिसेल, आणि ती स्वत्वाची, चैतन्याची, प्रेमाची नक्की झलक दिसेल. आता त्यामध्ये तुम्ही उतरत असताना लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण आत वळू आणि जितो जो सियर किंवा जो बघणारा आहे, जो रेफरन्स आहे तुमचा जीवनाचा की जो बदलत नाही, आपण असं म्हणूया, कारण एवढी प्रत्येक गोष्ट बदलते. म्हणजे तुम्ही काही घेतलं तरी बदलते, पण अशी एक गोष्ट आहे ती बदलत नाही, दॅट इज अ रेफरन्स पॉईंट. म्हणजे तुम्ही स्वतः चैतन्य असं समजूया, किंवा कॉन्सायसेस गुरुजी म्हणतात. तर ते बदलत नाही, त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला वैराग्यात काय आणू शकेल, तर जीवन आहे म्हणजे मृत्यू आहे. लक्षात आलं मित्रांनो, जीवन आहे म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू आहे म्हटल्यानंतर तुम्ही जरा रिलॅक्स व्हाल. इथं तुम्ही आलाय ते तुम्ही असं वागत असता की मी इथं कायमस्वरूपीच या पृथ्वीतलावर राहणार आहे, असं नाही. हे सगळं एक दिवशी सुटणार आहे. मग ते सुटणार आहे निश्चित पाहिजे असेल तर त्याला सोडण्याची जी प्रक्रिया आपण करणार आहोत तोच एक प्रकारचा अभ्यास आहे मित्रांनो. आणि त्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. आपल्याला आपण पाहतो की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण काय होतं, या तिन्ही गुण तुम्हाला बदलत राहतात. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला कधी कधी खूप आनंद वाटतो, चांगलं वाटतं, कधी कधी लिथर्जी येते, आळस येतो, म्हणजे तो तमोगुणाचा भाग झाला. किंवा कधी कधी एनर्जेटिक वाटतं, माणूस थोडासा धडपड करतो म्हणून असं म्हणजे. तर हा जो भाग आहे, म्हणजे सत्वगुण तुम्हाला आनंद देतो, रजोगुण तुम्हाला काय करतो, सुरुवातीला आनंद देतो असं वाटतं पण शेवटी दुःखात रूपांतर होतं, आणि तमोगुण हा सुरुवात आणि शेवट दुःखातच करतो.
तर हे 3 गुण आहेत प्रकृतीचे, सत्व, रज आणि तम, हे बदलत आहेत. हे जर तुमच्या लक्षात आलं की ठीक आहे, इट्स ओके, सत्व रजोगुण मला थोडंसं काय फिलिंग येत असेल, तर त्याचा ज्यावेळेस तुम्ही साक्षी भावाने विचार कराल त्यावेळेस मी त्याच्याही पलीकडे आहे, ह्या 3 गुणाच्या पलीकडे आहे, हे जेव्हा तुमच्या लक्षात आहे. म्हणजे त्रिगुणी सांडले शरीर, म्हणजे ह्या शरीराने काय केलं, त्रिदहा निमाले अंतर, असं माऊलीने म्हटलेलं आहे. किंवा त्रिदोष ज्यावेळेस सांडले जातील त्यावेळेस पुढे एक तुम्ही आला लक्षात. तर या गोष्टीत आपण विचार करत असताना लक्षात येत आहे की आपण त्या ज्या गोष्टीचा बारकाईने विचार करतो की आपल्याला इथून सुख मिळत, तिथून सुख मिळत, पण सुख काही मिळत नाही, ज्यावेळेस हे लक्षात येतं त्यावेळेस म्हणजे आनंदासाठी भेटकायचं ज्यावेळेस थांबतं त्यावेळेस काय म्हणू आपण त्याला वैराग्य आलं. पण अशी एक स्टेज आहे त्याच्या पुढे की मला मोक्षही नको आणि काहीच नको, म्हणजे याच्या पलीकडून त्याला आपण काय म्हणू, परमवैराग्य म्हणू. मला नथिंग, मला काहीच नको, अशी ज्यावेळेस तुमची भावना होईल त्यावेळेस ते परमवैराग्य समजलं आहे मित्रांनो. आणि जीवनात बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपला प्रवास तसा होतच नाही, होत नाही इन द सेन्स कसं, एक इच्छा, दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, म्हणजे ज्या पद्धतीने एका घाणीला जुंपलेला बैलाच्या डोळ्यात जशी झापड असते, तो राऊंड 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 फिरतो पण तो कुठेही त्याचा प्रवास होत नाही. पण वस्तुस्थिती अशी की त्याला वाटतं मी खूप काही प्रवासात चाललो आहे, मिळवलं आहे, पण तसं काही झालेलं नसतं. तो डोळ्यावर झापड लावूनच गोल गोल फिरत असतो आणि शेवटी तिथंच थांबतो तो मित्रांनो. तर याची थोडंसं ज्ञान होणं, याची झलक मिळणं किंवा प्रेझेंट मोमेंटमध्ये येऊन विचार करणं, त्यालाच आपण काय म्हणू, अभ्यास म्हणू. वैराग्य अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला अनुत्साही बनवत नाही, हे लक्षात घ्या. वैराग्य काय करते, तुम्हाला समजून घेते, समजून देते की हां याच्या पुढं काहीही नाही. म्हणजे ज्यावेळेस हे लक्षात येतं की मला कुठलीही गोष्ट, कुठल्याही गोष्टीचं अट्रॅक्शन राहत नाही. अट्रॅक्शन राहत नाही म्हणजे कसं की ठीक आहे, मिळालं इट्स ओके, नाही मिळालं इट्स ओके. म्हणजे त्याच्यासाठी जे काही तुमचं मन भटकत होतं ते शांत झालेलं आहे. यू आर नाव सेंट्रलाइज, किंवा तुम्ही तुमच्या मूळ स्वभावात परत आलेला आहात. त्याला आपण थोडंसं वैराग्य म्हणूया. या बाबतीत आणखी एक दुसरा महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की तुम्ही दीर्घकाल हे करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला आपली चर्चा झालीच आहे. सतत पाहिजे, हा प्रयत्न कसा पाहिजे मित्रांनो, सतत सातत्य हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्कार सेविता दृढभूमी म्हणले. सत्कार सेविता विथ ऑनर अँड रिस्पेक्ट. तुम्ही काय करत आहात, की जे काही कृती करत आहात, जे काही गोष्ट करत आहात ते आदराने प्रेमाने करत आहात काय, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण या प्रोसेसमध्ये, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोसेसमध्ये बघतो, गुरुजी म्हणतात रिस्पेक्ट युअर बॉडी, बरोबर आहे. तुम्ही रिस्पेक्ट किंवा ऑनर युअर ब्रेथ ऑल्सो. म्हणजे तुम्ही एक प्रकारचं ज्यावेळेस दर्जा द्याल, त्याला रिस्पेक्ट द्याल, त्याच्याकडे आदरभावाने बघा, त्यावेळेस तुमची आत्मीयता येईल त्यामध्ये. त्यामुळे रसमयता येईल, तुम्हाला ती कृती करायला आनंद वाटेल. तुम्ही ज्यांनी तुम्हाला ह्या मार्गावर आणलं, त्यांनी जे काही त्यांच्याविषयी तुमचा असणारा आदर तुम्हाला परत सेंट्रलाइज करून टाकेल. मग गुरु असतील तुमचे किंवा भौतिक जीवनात कोच असतील, तर तुम्ही ज्यावेळेस ह्या रिस्पेक्टफुली हे सगळं कराल, आदरभावाने कराल, त्यावेळेस तुम्हाला त्यात गोडी येईल, रसमयता येईल. आणि किती म्हणतात ते, तर हे सगळं दीर्घकाल चाललेलं असलं पाहिजे. त्यावेळेस हे सगळं दीर्घकाल चालल्यानंतर तुम्ही अभ्यास आणि वैराग्यामध्ये सेंट्रलाइज व्हा, तुम्ही तुमच्या स्वकडे वळाल. गुरुजी काय म्हणतात की गुरु परमेश्वर आणि सेल्फ आर वन. हे तिन्ही एकच आहेत. तुम्हाला ज्यावेळेस याची जाणीव होईल
त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे श्वास घेताय तर आदराने घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. रिस्पेक्ट इनकमिंग आउट गोईंग यू शुड ऑब्झर्व. तुमच्या डोक्यात काय येतं आहे, काही इमोशन्स येत आहेत, थॉट्स येत आहेत, ते तुम्ही पहा. म्हणजे ही जी निरंतर जी प्रक्रिया आहे ती कशी असली पाहिजे, तर आदराने हे केली नक्कीच पाहिजे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनर किंवा रिस्पेक्टमध्ये काय, तर तुम्ही टोटली अटेंटिव्ह आहात. तुम्ही आत्ता ह्या क्षणात आहात, टोटली अटेंटिव्ह ह्या क्षणात असणं म्हणजेच ऑनर किंवा रिस्पेक्ट किंवा आदर म्हणूया आपण. आणि हे जर तुम्ही सत्कार सेवेचा हा जो पार्ट आहे तो जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वेगवेगळ्या धर्मात तसा विचार केला तर मोक्ष किंवा एनलाइटमेंट, मुक्ती आपण म्हणूया, एक संकल्पना थोड्याशा वेगवेगळ्या आहेत मित्रांनो. म्हणजे वेगवेगळ्या कशा असतील तर ख्रिश्चन धर्मात काय सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेस म्हणजे सुईच्या नाकातून उंट जाईल पण श्रीमंताला मोक्ष प्राप्ती किंवा परमेश्वर प्राप्ती होणार नाही असं म्हटलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मात मात्र तसं नाही आहे. ह्या कन्सेप्ट आहेत त्या धर्मातल्या. किंवा जैन धर्मात काय, जैन धर्म हे कपडे नाकारले, न्यूड किंवा नग्न अवस्थेत असणार आहे, बरोबर आहे. तर त्या धर्मात काय सांगितलं की तुम्हाला जर मोक्ष प्राप्ती, परमेश्वर प्राप्ती व्हायची असेल तर तुम्ही न्यूडच असायला पाहिजे, लग्नच असायला पाहिजे. एक काय म्हणजे हे याची तुम्ही एक वैराग्य जे आहे ते वैराग्य आल्यानंतर या गोष्टीची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. तुम्ही ज्या गोष्टीकडे ज्या प्रेमाने पाहाल एका व्यक्तीकडे, त्याच प्रेमाने किंवा त्याच भावनेने जगातल्या सर्वांकडे पाहू शकता वैराग्य आल्यानंतर, बरोबर आहे. किंवा अभ्यासाने वैराग्य, अभ्यास या दोन्हीचा विचार करतोय आपण सध्या. तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर पाथ हाच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. किंवा बौद्ध धर्माचा विचार केला तर ते काय, ते त्यांच्यात आपण पाहिलंच बौद्ध धर्मात नाचणे, गाणे हे याला फारसं काही महत्त्व दिलेलं नाही आहे. तुम्ही शांत बसा, ध्यान करा, एवढंच सांगितलेलं आहे. म्हणजे कल्पनाही करू शकत नाहीत की श्रीकृष्ण नाचतायत किंवा तुमचे काय म्हणू आपण त्याला, अर्जुनाला सांगतायत की तू युद्ध करायला हवं. म्हणजे ही कल्पना बसत नाही की परमेश्वर कोणाला तरी सांगतो किंवा तो लहानपणी लोणी चोरतोय, लक्षात गोपीमध्ये खेळतोय, त्याचं लग्न झालं आहे, त्याला पत्नी आहे. ही जी भावना आहे इतर धर्म हा ॲक्सेप्ट करत नाही. जो हिंदू धर्मात आहे, सर्वसमावेशकता जी हिंदू धर्मात आहे ती इथं आपल्याला दिसून येते. तर या वेगवेगळ्या धर्मातल्या कन्सेप्ट आहेत. परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडं आपल्याला एक लक्षात येईल की तुमच्या कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये इच्छा किंवा द्वेष कुठलीही उत्पन्न जर झाला, उरलाच नाही, किंवा तुम्ही तीन गुणाच्या पलीकडे गेला, साक्षीभावाने गेला, तर तुम्ही तिथे पोहोचाल एवढं मात्र निश्चित आहे. योग म्हणजेच तरी काय, व्हॉट इज योगा. योगा जर म्हटलं असतं तर गुरुजींनी काय सांगितलं, योगा म्हणजे स्किल टू मॅनेज इमोशन्स, स्किल टू लव्ह, बरोबर आहे, स्किल टू लाईफ असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जीवनाचं व्यवस्थापन म्हणजे योगा आहे, तुमच्या भावनेचं व्यवस्थापन म्हणजेच योगा आहे, आणि तुमच्या म्हणजे प्रेमाचं व्यवस्थापन म्हणूया म्हणजेच योगा आहे. म्हणजे आपल्याला योगा करत असताना अजून रिपीट करतो, तर तू दीर्घकाळ नैरंतर सत्कार सेविता दृढभूमी हे जर तुम्ही उतरवायचं असेल तर तुम्हाला या अभ्यास आणि वैराग्य याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याच्यानंतर तुम्ही स्वतः ज्यावेळेस एस्टॅब्लिश व्हाल, स्वतःमध्ये ज्यावेळेस स्थापित व्हाल, त्यावेळेस हा योगाचा पतंजली योगसूत्रातला प्रवास पुढे चालू होईल. तर तोपर्यंत नाही मित्रांनो. तर आज ऑनरिंग द प्रॅक्टिस किंवा साधनेचा गौरव ज्याला म्हणतो, साधना किंवा साधनेला रिस्पेक्ट देणं, हा चॅप्टर आपण इथंच संपूया आणि
परत पुढील भागात भेटूया. जय गुरुदेव.